देशामध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत। त्यामुळे राज्यातील दिग्गज नेते हे दिल्लीला पोहोचलेले आहेत। पंकजा मुंडे यासुद्धा दिल्लीला पोहोचलेले आहेत। त्यांचा बीडमधून पराभव झालेला आहे। बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केलेला आहे। मुंडे यांचा निसटता पराभव झालेला असल्याने यावेळी दिल्लीत गेल्यावर त्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे। त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांना पंकजा मुंडे पराभूत झाल्या असल्यामुळे त्यांना धीर देण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। त्यांच्या डोक्यावरती हात ठेवलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच पंकजा मुंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागते का अशी चर्चा आता या गोष्टीमुळे सुरू झालेली आहे। आता 2 दिवसामध्ये हे सर्व चित्र स्पष्ट होईल की पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात येणार आहे की नाही। कारण नरेंद्र मोदी यांनी त्यांना धीर दिलेला आहे। नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे।